ग्रामपंचायत प्रशासनाने या गाव कोणसा आहे उज्जैन येथून महाराष्ट्रामध्ये हे व्यावसायिक आलेले आहेत। यांच्याबद्दल रस्त्यावर हे बसत असताना यांना अपघाताची घटनाही घडू नये हे आपले उद्दिष्ट सुरू आहे। आपला हा हेतू आहे आणि हा हेतू पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने सर्वात मोठा त्यांचा हा जबाबदारीचा विषय असल्यामुळे त्यांनी या सतत वाहणाऱ्या रस्त्यावरती व्यापारी लोकांनी बसू नये। आपले स्थानिक लोक हे बसत नसतात, परंतु परप्रांतीय लोक यांना काही महाराष्ट्र शासनाचे कायदे अथवा काही घटना याबद्दल देणं घेणं नसतं। अशातीलच हा एक व्यापारी 2 ते 3 आठवडे रस्त्याच्या कडेलाच बसत असायचा आणि याला आपण सुचवायला गेल्यानंतर हा मात्र खूप काही आडवं तिडवं बोलत असायचा। त्यामुळे त्यांनी आज आपण ग्रामपंचायत प्रशासनाला फोन करून सुचवल्यानंतर मात्र त्याला हे असे अवजड वाहनं ऊसाचे हे या ठिकाणाहून जात असतात, हे भरधाव वेगात वाहनं जात असतात। अशा वाहनाचं नियंत्रण सुटल्यास घटना ही आपल्या भागातील ग्रामस्थाची नागरिकाची घडणार आहे, ग्राहकाची घडणार आहे। ते काय उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणचे लोक मारणार नाहीत, या ठिकाणच्या लोकांचा अपघात होणार नाही। अपघात हा आपल्या लोकांचा होणार आहे याचा विचार करून व आमचे उद्दिष्ट व हेतू हा लोकांना व्यवसाय करण्यास विरोध नसून लोकांनी रस्त्याच्या कडेला व्यवसाय करू नये हा आमचा हेतू आहे। तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन आपल्या भागामध्ये घडत असणाऱ्या घटना याचा जबाबदारीने विचार करून या व्यावसायिकाला या ठिकाणी जागा दिलेली आहे। तरी ग्रामपंचायत प्रशासनाचे महाराष्ट्र धाडस न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूजतर्फे ग्रामपंचायत प्रशासनाचे व सर्व सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांचे धन्यवाद।